महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। श्री तिरुपती बालाजी अवतार प्रकटन देखावा कोहिनूर मित्रमंडळ तमाम गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत करीत आहे। श्री छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करून लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असणारा श्री गणेशोत्सव कोहिनूर मित्र मंडळ गेली 24 वर्ष अविरतपणे साजरा करीत आहे। गेल्या अनेक वर्षांपासून मंडळ शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवित आले आहेत। प्रतिवर्षी श्री गणेशोत्सवांमध्ये श्रींच्या दर्शनासाठी अलोट गर्दी करणाऱ्या लक्षावधी भाविकांमध्ये एड्स मुक्ती, तंटा मुक्ती तसंच निर्मल ग्राम यासारख्या विविध सामाजिक समस्यांवरील प्रबोधनात्मक आणि परिणामकारक देखाव्यांच्या माध्यमातून जनजागृतीचे कार्य अखंडपणे चालू ठेवले आहे। या वर्षीची अत्यंत महत्त्वाची आणि समस्त भारतवासियांना अभिमान वाटावी अशी घटना म्हणजेच विकास पुरुष पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या इस्रो अंतराळ संशोधन संस्थेने यशस्वी केलेली चंद्रयान मोहीम ही होय। त्याबद्दल इस्रो अंतराळ संशोधन संस्थेचे कोहिनूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ त्रिवार अभिनंदन करीत आहे। यावर्षी कोहिनूर मित्र मंडळ कोट्यावधी भारतीयांचं आवडतं देवस्थान असलेल्या श्री तिरुपती बालाजी अवतार प्रकटनाचा भव्य दिव्य देखावा सादर करीत आहे। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं शेषाद्री पर्वतावर विश्व शांतीचा यज्ञ महान तपस्वी भृगु ऋषींनी आपल्या मुनी गणांबरोबर मांडला होता। त्यावेळी देवर्षी नारद मुनी तेथे प्रकट झाले। त्रिकाळाचे ज्ञान असणाऱ्या भृगु ऋषींना नारद म्हणाले, नारायण नारायण, या यज्ञाचे फळ ब्रह्मा विष्णू महेश यांनाच मिळाले पाहिजे, पण शेवटी या तिघांपैकी श्रेष्ठ देवता कोण? आपण तिघांपैकी सर्वश्रेष्ठ देवता कोण? असा भगवान नारदांना प्रतिप्रश्न विचारला। नारद उत्तरले, भृगु ऋषींनी तिन्ही लोकात संचार करून तिन्ही देवांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्यामध्ये श्रेष्ठ देवता कोण हे ठरवून त्या देवतेस यज्ञाचे फळ अर्पण करावं। प्रथम भृगु ऋषी श्रेष्ठ देवतेची निवड करण्यासाठी ब्रह्मलोकात जाऊन भगवान ब्रह्मदेवास भेटण्यास गेले। त्यांना वाटलं की सत्यलोकी आपला खूप आदर सत्कार होईल, परंतु त्यांना वेगळाच अनुभव आला। ब्रह्मदेवाने त्यांच्याकडे साधं पाहिलंही नाही। हे पाहून भृगु ऋषींना क्रोध आला। त्यांनी ब्रह्मदेवांची निर्वचना करून ब्रह्मदेवास शाप दिला, तुझी भूलोकात कोणीही पूजा करणार नाही। त्यानंतर भृगु ऋषी शिवलोकात श्री शिवाला भेटायला गेले। व्याघ्र वल्कलावर आसनस्थ झालेले शिव पार्वती एकांतात गप्पा गोष्टी करत होते, परंतु भृगु ऋषींच्या अचानक येण्याने त्यांचा एकांतवास मोडला। त्यामुळे शिव शंकर संतप्त झाले आणि येथे सुद्धा भृगु ऋषींची फार मोठी निराशा झाली आणि त्यांनी शिवाला शाप दिला की यापुढे भूलोकी तुझ्या मूर्तीची पूजा केली जाणार नाही, केवळ लिंग स्वरूपातच तुझी पूजा केली जाईल। ज्वालामुखी सारखे संतप्त झालेले भृगु ऋषी कैलास पर्वतावरून वैकुंठ लोकी भगवान श्री विष्णूंना भेटायला गेले। तेथे त्यांना शेषाच्या वेटोळ्यावर आरामात पहुडलेले भगवान श्री विष्णू विश्वातील साऱ्या विवंचना दूर सारून देवी लक्ष्मी बरोबर गप्पा मारण्यात मग्न दिसले। आधीच दोन्ही वेळेत अपमानित झालेले भृगु हे दृश्य पाहून आणखीनच संतापले। त्यांनी आपल्या डाव्या पायाने श्री विष्णू देवांच्या छातीवर लत्ता प्रहार केला। आजही कलियुगी पंढरपूर तीर्थक्षेत्री श्री पांडुरंगाच्या छातीवर त्या प्रहाराचे व्रण दिसून येतात।
परंतु असं होऊन देखील श्री विष्णूंनी विनम्रपणे भृगु ऋषींच्या चरण कमलांना काही इजा तर पोहोचली नाही ना हे काळजीने पाहिले. हे विलक्षण दृश्य पाहून श्री लक्ष्मी देवीस वाटलं की माझे पती श्री विष्णू हे त्रैलोक्याचे स्वामी असताना आणि याशिवाय माझं स्थान श्री विष्णूच्या हृदयस्थानी असताना श्री विष्णूंच्या छातीवर लत्ता प्रहार झाला असतानाही ते भृगु ऋषींचे पाय चिपत आहेत. याचा माता लक्ष्मींना महाभयंकर राग आला. श्री लक्ष्मी देवी मोठ्याने पाय आदळत श्री करवीर नगरीत म्हणजेच आजच्या कोल्हापूर नगरी स्थान मांडून बसल्या. त्याची पर्वा न करता श्री विष्णू भृगु ऋषींचे पाय चेपित राहिले. किमयाकारी नारायणांनी या ऋषींच्या तळपायावरील अहंकाराचा फोड आपल्या तीक्ष्ण नखाग्रांनी फोडून टाकला आणि भृगु ऋषींचा राग शांत झाला. त्यानंतर भृगु ऋषी श्री विष्णूंना महायज्ञाचं फळ देऊन तू भूलोकातील श्रेष्ठ देवता होशील असा वर देऊन वैकुंठात निघून गेले. प्राणप्रिय पत्नी श्री लक्ष्मी देवींच्या विरहाने श्री विष्णू व्याकुळ झाले आणि तिच्या शोधात दाही दिशात वणवण भटकू लागले. रानावनात गिरीकंदरी गावानगरात शोधू लागले. अखेर थकल्या भागल्या निराश अवस्थेत सर्वांच्या दृष्टीपासून त्यांनी वास्तव्य केलं एका वारुळात. त्रिखंडीदर्शी नारदांनी श्री हरींच्या पोषणाची व्यवस्था करण्याची विनंती ब्रह्मा आणि शिवा यांना केली. त्यांनी श्री लक्ष्मीसह या कार्याचं आयोजन केलं. ब्रह्मा गाय झाले आणि शिव वासरू झाले तर श्री लक्ष्मीने गौराणीचं रूप धारण केलं. अशी रूप धारण केलेल्या गाय वासराची जोडी लक्ष्मी रूपी गवळणीने यादवांच्या चौल राजाला विकली. या गाय वासरांच्या देखभालीसाठी एक गुराखी ठेवला. नित्य नेमाने हा गुराखी गाय वासराला चरण्यासाठी जंगलात नेऊ लागला. या गुराख्याचं लक्ष चुकवून श्रीनिवासन स्थित असलेल्या ठिकाणी गायीच्या रूपात असलेला ब्रह्म वारुळाजवळ दुधाचा अभिषेक करू लागला. निरंजनाय विद्महे निराभासाय धीमहि. आणि श्रीनिवासने हे दूध प्राशन केले. परंतु या प्रकाराने राजमहालातील राणी विचारात पडली की नित्य रोज 5 शेर दूध देणारी गाय आज 6 दिवस झाले तरी अर्धा शेरच दूध कशी काय देते. म्हणून राणीने गुराख्याला गायीवर पाळत ठेवण्यास सांगितले. राणीच्या आज्ञेनुसार गुराखी दगडाआड बसून गायीवर लक्ष ठेवू लागला. रोजच्या प्रमाणे आता देखील गायीने वारुळाजवळ जाऊन श्रीनिवासांना दूध दिले. गायीचे हे दृश्य पाहून गुराख्याला राग येऊन तो हातातील जाडजूड काठीने प्रहार करण्यासाठी गायीच्या दिशेने धावला. पण ती जाडजूड काठी ब्रह्मदेव रूपी गायीला लागू नये म्हणून साक्षात श्रीनिवासन म्हणजेच श्री विष्णू वारुळातून प्रकट झाले. निरंजनाय विद्महे निराभासाय धीमहि तन्नो श्रीनिवास प्रचोदयात्. श्रीनिवास श्री वेंकटेश भक्तवत्सल भागवत प्रिय श्रीनिवास श्री वेंकटेश भक्तवत्सल